कधी लक्षात घेतलंय का? काही लोकांच्या घरात पैसा टिकतो, वाढतो आणि पिढ्यानपिढ्या समृद्धी राहते. आपले पूर्वज म्हणायचे, श्रीमंती वस्तूंनी नाही तर परंपराने टिकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, श्रीमंत लोक घरात नकळत पाळतात अशा 3 आध्यात्मिक नियम, जे सामान्य लोक दुर्लक्ष करतात आणि नेहमी गरीब राहतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा जो नियम आहे तो फार खोल आध्यात्मिक आहे आणि सोपा देखील आहे. तुम्ही रोज तो नकळतपणे देखील पाळू शकता. नियम क्रमांक 1. घरात धनाची पवित्र जागा असणे अतिशय महत्त्वाचं आहे. श्रीमंत घरामध्ये पहा. तुम्ही जुनी श्रीमंत घराचं उदाहरण घ्या. तिजोरीसाठी त्यांच्याकडे स्वतंत्र जागा असते, जी नेहमी स्वच्छ असते, प्रसन्न वाटणारी, आणि ती गुप्त जागी देखील ठेवतात. पैसा देवघरात किंवा सुरक्षित कोपऱ्यात पूर्वज म्हणायचे. पैसा देवतेसारखा आहे, त्याला जागा हवी त्याची. याचा आध्यात्मिक अर्थ देखील आहे, कारण पैशाला आदर दिला तरच तो टिकतो, अशी धारणा आहे, खरोखरच आहे. त्यासाठी तुम्ही काय करावे? पैशासाठी स्वच्छ शांत जागा, पर्स, तिजोरी जमिनीवर फेकू नका. त्या नेहमी स्वच्छ ठेवा. पैशाला पाय लागू देऊ नका, ही काळजी घ्या. नियम क्रमांक 2. घरात दानाची परंपरा असणे. श्रीमंत कुटुंबांमध्ये एक नियम नेहमीच असतो. दान थांबू देऊ नाही, संकटातही. दान आपल्याला थांबू देत नाही, संकटातही. भारतीय परंपरेत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दान हे लक्ष्मीला बांधून ठेवतं असं मानलं जातं. याचा एक आध्यात्मिक अर्थ देखील आहे. देवमान्यतेनुसार दानामुळे धनचक्र फिरतं राहतं. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून एखादं छोटंसं दान करायचं आहे. ते तुम्ही कशाचंही करू शकता. अन्न, पाणी, वस्त्र. मनात अहंकार ठेवून नाही करायचं. स्वच्छ मनाने तुम्हाला ते करायचं आहे. तसेच तुम्ही केळी, फळं देवळात देखील दान करू शकता. मुख्य जनावरांना दान करू शकता. भुकेलेला देऊ शकता. तहानलेल्या पाणी देऊ शकता. नियम क्रमांक 3. घरात पूर्वजांची स्मरणाची परंपरा. आपल्या पूर्वजांचे नेहमी स्मरण करावे आणि त्यांचे आभार मानावे आणि त्यांची परंपरा नेहमी चालू ठेवावी. श्रीमंत घरामध्ये पहा. कुलदेवतेची पूजा नेहमी केली जाते. पितृस्मरण नियमितपणे केले जाते. वंश परंपरा अगदी मनापासून जपली जाते. पूर्वज मानायचे, पितर संतुष्ट असतील तर वंश समृद्ध राहतो. याचा आध्यात्मिक अर्थ देखील आहे. पितृकृपा म्हणजे स्थैर्य आणि संरक्षण असते. यासाठी तुम्हाला प्रत्येक अमावस्येला पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. त्यांचे आभार मानून त्यांची वंशवृद्धीसाठी त्यांना प्रॉमिस करायचं आहे. घरातील मोठ्यांचा सन्मान ठेवायचा आहे. कुलदेवतेची पूजा करायची आहे. तसे शक्य असेल प्रत्येक महिन्यात अमावस्येला तुम्हाला जाणं शक्य असेल तर कुलदेवतेच्या दर्शनाला जा. नसेल तर वर्षातून 1-2दा तर नक्की जा. लक्षात ठेवा, श्रीमंती म्हणजे केवळ पैसे नाहीत. ती एक परंपरा आहे जी जपली जायला हवी. तो एक संस्कार आहे. जिथे पैशाचा आदर, दान आणि पूर्वस्मरण आहे, तिथे समृद्धी पिढ्यानपिढ्या टिकते, असं भारतीय परंपरेत मानलं जातं. तुमच्या घरात या 3 पैकी कोणती परंपरा तुम्ही जपली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे श्रीमंत घरात नकळत टाळल्या जाणाऱ्या 3 गोष्टी ज्या गरिबी आणतात. पूर्वजांनी काटेकोरपणे टाळायला आपल्याला हे सांगितले होते. तो व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकवू नका. त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.